झी 24 तास एक पाऊल पुढे। जालना जिल्ह्यातल्या प्राथमिक शाळेतल्या विद्यार्थ्यांना महिन्याभरानंतरही गणवेशाचं वाटप झालेलं नाही। पुस्तकं मिळाली नाहीत, मात्र गणवेश कधी मिळणार या प्रतीक्षेत विद्यार्थी आहेत। आठवड्याच्या मुद्द्याअंतर्गत पाहूयात याबाबतचा विशेष रिपोर्ट। शाळा सुरू होऊन महिना लोटलाय। या महिन्याभरात विद्यार्थ्यांना पुस्तकं आणि गणवेश मिळणं अपेक्षित होतं, मात्र जालना जिल्ह्यातल्या प्राथमिक शाळांमध्ये अजूनही विद्यार्थ्यांना गणवेश मिळालेला नाही। शाळेच्या पहिल्याच दिवशी गणवेश आणि पुस्तकाचं वाटप करण्यात येणार असल्याचं जिल्हा परिषदेकडून सांगण्यात आलं होतं, मात्र विद्यार्थ्यांच्या हाती फक्त पुस्तकं पडलेत। गणवेशाचा मात्र अजूनही पत्ता नाही। त्यामुळे मिळेल तो ड्रेस घालून विद्यार्थ्यांना शाळेत यावं लागतंय। मला ड्रेस आणखी मिळाले नाहीत। डिसेंबरला मिळणार आहे। मला पूर्ण पुस्तकं मिळाले आहे। मी वर्ग 6वी शिकते। मला ड्रेस मिळाला नाही। मला शाळेकडून मागणी आहे की मला ड्रेस मिळावा। गणवेश येईल तेव्हा टप्प्याटप्प्यानं वितरित करण्यात येईल असं शाळेतले शिक्षक सांगतायत। मागासवर्गीय मुलांना ज्या काही सवलती आहेत त्या सगळ्या आम्ही पुरवण्यामध्ये सहकार्य करत आहोत। काही मुलांना दिलेले आहेत, काही मुलांना टप्प्याटप्प्याने पुस्तक ड्रेस मिळतात ते सुद्धा देण्याचा प्रयत्न करणार आहोत। जालन्यातल्या जवळपास 2000 शाळांमध्ये 2.5 लाख विद्यार्थ्यांना मोफत पुस्तकं देण्यात आल्याचा दावा सर्व शिक्षा अभियानाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे। तसंच गणवेश खरेदीसाठी शाळांना निधी वाटप करण्यात आल्याचंही ते सांगतायत। सर्व लाभार्थ्यांना गणवेश पुरवठा करण्यासाठी सर्व शिक्षा अभियानातून शाळा स्तरापर्यंत निधीचे वाटप जून महिन्यातच केलेले आहे आणि गणवेश प्रत्यक्ष तर तो गेला कुठे? त्या निधीतून विद्यार्थ्यांना गणवेश का देण्यात आला नाही, असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेत। या सगळ्या प्रकारात पाणी कुठं मुरतंय का याची चौकशी होणं आता गरजेचं बनलंय। नितेश महाजन, झी मीडिया, जालना। झी 24 तास एक पाऊल पुढे।